ग्रंथ नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद दशक तिसरा दशक चौथा समास तिसरा वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम श्री सिद्धरामेश्वराय नमः. मागा निरुपले कीर्तन जे सकळांचे करी पावन. काय का विष्णू स्मरण तिसरी भक्ती स्मरण देवाचे करावी. अखंड नाम जपत जावे नामस्मरण पावावे समाधान. नित्यनमय प्रातःकाळी माध्यान्ह काळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करत जावे. सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे विना सरता राहोच नाही. हर्ष काळ विषम काळ पर्व काळ पस्ताव काळी विश्रांती काळी निद्रा काळी नामस्मरण करावे. ओढे साकडे संकट नाना संसार खटपट अवस्था लागता चटपट नामस्मरण करावे. चालता बोलता धंदा करता खाता जीविता सुखी होता नाना भोगिता नाम विसरो नये. संपत्ती अथवा विपत्ती जैसे पडेल काळगती नामस्मरणांची स्थिती सांडूच नाही. वैभव सामर्थ्य सत्ता नाना पदार्थ चालता उत्कट भाग्यश्री भोगता नामस्मरण सांडू नये. आधी अवदसा मग दसा अथवा दसे उपरी अवदसा प्रसंग असो बैल तसा परंतु नाम सोडू नये. नामे संकटे नासती नामे विघ्ने निवारती नामस्मरणे पावियते उत्तम पदे. भूत पिशाच नाना छंद ब्रह्मविरो ब्राह्मण संबंध मंत्रज्वळ नाना खेद नामनिष्ठे नासती. नामे विषबदा हरती नामे चेडे चटके नासती. नाय हो नाममय उत्तम गती अंतकाळी. राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा शिवसना राजाधिराज सद्गुणा सरत्न राजाधिराज सद्गुणा रणजित महाराज राजाधिराज हरिश्चंद्र राजाधिराज तारक महाराज. नामे विषबदा हरती नामे चढके चेडे चटके नासती. नायमे होय उत्तम गती अंत काळ. रामदास महाराज यांना देवाची भक्ती कशी करायची ते दशक चौथा मध्ये सांगितलेले आहे. देव म्हणजे काय आणि देवाची भक्ती का करायची हे विषय श्रवण भक्तीमध्ये. कीर्तन एखादी गोष्ट आपल्याला आवडली किंवा पटली तर आपण मनन करतो की नाही. ती कीर्तन भक्ती. तिसरी नामस्मरण. नामस्मरण म्हणजे काय ना अहम. सगळ्यांमध्ये अहम आहे. ज्याने शरीर धारण केलेलं आहे. चारी खाणी चारी वाणी जीवलक्ष चौरेश्वर
देव, दानव, मानव हे सगळ्यांनी देह धारण केलेलं आहे की नाही? देहधारण कशामुळे केलं? मनामुळे. मनाला भ्रम झालेला आहे. मनाला भ्रम कोणता झालेला आहे? मी देह आहे, मी आला तिकडे, मी देह आहे, हा भ्रम झालेला आहे. मी म्हणजे अहंकार. या अहंकारामुळेच हा जीव सुखदुःख भोगतो, अनेक जन्म घेतो, अनेक योनांमध्ये जन्म घेतो. जन्म घेणं म्हणजेच दुःखाचं कारण. जन्म घेण्याचं कारण काय? मनामुळे माणूस जन्म घेतो. मने मनुष्या कारणं बद्धता मुक्तता कारणं. बद्ध म्हणजे काय? जो बांधला गेला. कशाने बांधला गेला? कल्पनेने. कुठली कल्पना? मी देह आहे ही कल्पना. त्याच्यामुळे तो बांधला गेला. त्याच मनाने सोडायचं आहे. जसं कोळी असू की नाही, कोळी आपल्याच दारातून धागा काढतो, जाळे विणतो. त्याला काय सुचत नाही, जाळे विणायचं आणि शिकार करून खायचं, उदरम भरणं, ह्याच्या पलीकडे काहीच नाही. तसं मनाला कोणी पाहिलेलं नाहीये. मनाला कोणीही पाहिलेलं नाही. पण मन नाही असं कोणीच सांगू शकत नाही. का? तो नाही आहे, मन नाही आहे पण जाणवतो. मन नाही आहे पण जाणवतो. मन कल्पना करतो, त्याच्यामुळे संकल्प विकल्प तयार होतो. मन संकल्प करतो, असं असेल का, तसं असेल का, असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. भ्रम झालेला आहे. मी देह, मी देहाशिवाय राहू शकतो. देह म्हणजे 10 इंद्रिय. देह म्हणजे 10 इंद्रिय. एका कल्पने पोटी होती जाती अनंत सृष्टी. कल्पना कुठली आहे? मी देह आहे कल्पना. हा मी आहे तो अहम. सकाळी उठल्यापासून आपण अशी विवेकांची कामे उगीच ब्रह्म नाही ब्रह्मी. विवेक केला लक्षात येतं. सकाळ उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे जे काही कर्म करतो ते मीने बांधलं जातं. मी पण आहे तिकडे. मी श्वास घेतो, मी उठलो, मी हे काम केलं, मी ते काम केलं, मी पूजा केली, मी अर्चा केली, मी दान केलं, मी पुण्य केलं, मी याचा वाईट केलं, मी त्याचा वाईट केलं. कर्माने बांधला जातो. कर्माने बांधला जातो. कशामुळे? मी पण. हा मी म्हणजे कोण ह्याची सद्गुरू ओळख देतो. मीची ओळख. जगाला ओळखायला जातो पण आपण आपल्याला ओळखत नाही. हा मी म्हणजे कोण? मीचा शोध घ्यायला सद्गुरू लावतो. मीचा शोध घेतला तर मी सापडतच नाही. मी नाहीच आहे. सकाळी उठल्यापासून सांगतो मी श्वास घेतो, मी उठलो, मी हे काम केलं, मी ते काम केलं.
रात्री आपण झोपतो, शरीर चालतो. शरीर चालतो कशावरून कळणार आपल्याला? श्वास चालू आहे की नाही? झोपलेला माणूस कसं ओळखायचं? तो घोरतो, श्वास घेताना कळतो, त्याचं पोट वर खाली होतं, म्हणजे मशीन चालू आहे, शरीराची मशीन चालू आहे. आपण झोपल्यानंतर ही मशीन कोण चालवतो? आपण झोपलेला असताना आपल्याला कळत नाही मी झोपलो म्हणून, दुसरं सांगतो तू झोपलाय म्हणून. झोपेत आपल्याला कळत नाही, पण दुसरा आपल्याला कळतं हा झोपलाय. याला काय माहिती? त्याला विचारलं तू झोपला होता का? हा झोपलो होतो. झोपेत तुझी मशीन चालू होती ना, तुला कळत नाही मशीन चालू होतं की नाही सांगणारा दुसरा असतो, विटनेस. झोपेत गेल्यानंतर आपल्याला स्वप्न पडतं. म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून जागृतीपासून विसरतो, स्वप्न पडतो. स्वप्न बरंच काय काय करतो आपण. तिकडे आपण नाही आहे, तिकडे मन आहे. कल्पना करतो, स्वप्न पडतो. स्वप्नात सगळं आपण जग बनवतो, विश्व बनवतो. त्याच्यात आपण छोटंसं जीव होतो आणि जे कर्म करतो त्याला सत्य वाटतं. परत आपण झोपेत जातो. परत सकाळी उठल्यानंतर आठवतं मी हा स्वप्न बघितलं. याला तू म्हणतो तो झोपलेला आहे तिकडे, ज्याला शरीर आपण म्हणतो तो झोपलेला आहे. झोपेत मी चांगली झोप घेतली हे कोण कसं कळलं? झोपेत मी स्वप्न बघितलं हे कोणी कशामुळे कळलं? मन म्हणजे काय, बुद्धी म्हणजे काय, चित्त म्हणजे काय, अहंकार म्हणजे कर्तेपणामुळेच माणसाचा जन्म होतो. जन्म घेणं चांगलं नाही. एक सद्गुरू भेटल्यावर सद्गुरू मुखातून श्रवण भक्ती होतात. श्रवण, जन्म म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, हा देह कशासाठी आहे, सगळ्यांची कल्पना देतो. हे दिल्यानंतर कीर्तन आपल्या ऑटोमॅटिक मुलगा शाळेत जात नाही की नाही, त्याला बळजबरीने पाठवावं लागतं. काही वेळेला गुरुजी चॉकलेट देतो. तसं या मनाला बळजबरी करावी लागते. कारण मनाला काय आहे, सवय नाही, सवय लागतात. सवय धीरे 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 हा विषय कळतो, गोडी लागते. मग कीर्तन भक्ती चालू होते. कीर्तन म्हणजे काय, 4 बाजूनं चॅन्टिंग ऑफ द भजन, रिपिटेशन. त्याच्यामुळे काय होतं, भक्तीची गोडी वाढते. त्या गोडी वाढल्यानंतर काय वाटतं, आनंद वाटतो. त्याला आत्मसुख म्हणतात. जेव्हा आपण देवाचं भजन करतो तेव्हा आपल्या काय म्हणतात, इगो कमी होतो, इगो अहंकार कमी होतो. देवाचं भजन उगीच करतो का माणूस? श्रवण भक्ती होते म्हणून कीर्तन होते. श्रवण महत्वाची आहे. श्रवणाने कीर्तनाचं महत्व कळतं. कीर्तनाने नामस्मरणाचं महत्व कळतं. पहिलीत गेल्यानंतर दुसरीत जातो की नाही, दुसरीत गेल्यानंतर तिसरीत जातो. नामस्मरण, नाहम, नाम म्हणजे नाम म्हणजे नाहम. सगळ्यांमध्ये देव दानव मानव चारी खाणी चारी वाणी जीवलक्ष चौरेश्वरमध्ये अहम आहे म्हणून जन्म घेतो. या अहमला ना कशाने करता येतो? आपण समजतो तो नामस्मरण नाही. इकडे बीज मंत्र आहे. सद्गुरू बीज मंत्र
बीज मंत्र आणि नामस्मरण मध्ये फरक आहे. नामस्मरण म्हणजे 33 कोटी देवांपैकी कुठल्याही देवाचं नाम घेणं. तिकडे कल्पना आहे कुठली, मी देव आहे, मी पुण्य करतो, तिकडे कल्पना. इकडे बीज मंत्राने श्री गुरुचरणे तापे पुण्य पापे जाली, त्रिभुवन समतीर्थे ज्ञान गंगे ज्ञान. त्रिभुवन स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळलोक. स्वर्गलोक कोणी पाहिलेलं नाही, मृत्यूलोक आहे, आपण अनुभव घेऊ शकतो. पाताळ लोक अनुभवलेलं नाही, पण ते लोक निश्चितच आहे. म्हणून मेल्यानंतर म्हणतो देवाघरी गेला. मेल्यानंतर माणूस देह सोडतो का नाही? मरण म्हणजे काय? देह सोडतो, स्थूल देह बदलतो, सूक्ष्म देह. आपल्याला 4 देह आहे ना. किती देह आपल्याला? 4 देह. आपल्याला एकच देह माहिती आहे. जन्म घेण्यापूर्वी हा देह नव्हता. जन्म म्हणजे आईच्या पोटात गर्भ धारणा होते, तेव्हा गर्भ स्थूल देह आईच्या पोटात 9 महिने 9 दिवस राहतो. नंतर मग काय म्हणतात, प्रसूती काळ होऊन ना जन्म होतो. त्याला जन्म म्हणतात. स्थूल देह धारण केला. जन्मापासून मरेपर्यंत या स्थूल देहालाच आपण मानतो मी देह. का बोललास वरले अरंगा, सगळं वरले अरंगाला बोललेलं आहे. हा वरले अरंग म्हणजे काय? स्थूल देह. या स्थूल देहातून सूक्ष्म देह, ज्याला जीव म्हणतो आपण, तो विषय सुख घेतो. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. कानातून चांगलं ऐकतो, डोळ्यातून दृश्य बघतो, नाकातून सुगंध घेतो, त्वचेतून स्पर्श घेतो, तोंडाने चव. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. डोळे, त्वचा, कान, जीभ आणि काय बुध आणि याच्या मागे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 10 इंद्रियातून हा जीव विषय सुख आहे. सद्गुरू भेटल्यावर विषय सुख घेतो म्हणून मी आहे तिकडे. विषय सुख घेतो ना, कारण तिकडे मन आहे. मन विषय सुखात अडकलेला आहे, म्हणून तो त्याला भ्रम झालेला आहे. कुठला? मी देह आहे, मी देह आहे. त्याला हे सूक्ष्म देह आहे हे कळत नाही. या देहाला चालवणारा सूक्ष्म देह आहे हेही त्याला कळत नाही. फक्त मन आहे एवढं कळतं त्याला. ते पण अनुभवात्मक नाही, जाणतो मन आहे. माझ्या मनात नाही आलं, मला माझ्या मनात आलं हे खायला पाहिजे, ते खायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. संकल्प विकल्प. मनासारखं झालं आनंद, मनाविरुद्ध झालं दुःख. सुखदुःखाचा खेळ जन्मापासून मरेपर्यंत चालतो. ह्या मनाला ओळखायला पाहिजे. सद्गुरू मनाला ओळखायला. तो मनाला कसं ओळखलं जातं? बीज मंत्र. भक्ती मार्गात मनाला काही कळत नाही, फक्त त्याला बळजबरीने सवय लावून ना भक्ती करायला लावतो. 33 कोटी देवांपैकी कोणाची तरी भक्ती करायची. आनंद आहे तिकडे, मुक्ती पण आहे तिकडे. सलोकता संयुक्त स्वरूप आहे, 3 मुक्त्या पण आहे तिकडे. पण पुनरपी जन्म, पुनरपी मरण चुकत नाही. पुण्य संपल्यावर परत जन्म घ्यावा लागतो. ते नामस्मरण.
इकडे नामस्मरण म्हणजे काय? बीज मंत्र दिला. जन्माचे ते मुळा पाहिले शुद्ध न दुखासे कारण जन्म घ्या. कोणी जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुझं शोधले पाहिजे. कोणीच नाही. कोण सुखी आहे? राजा पण सुखी नाही ना, रंग पण सुखी नाही. पण त्याला सगळ्यांना मन आहे ना. हा मन देहबुद्धीत आहे, ना इंद्रियात आहे, विषय सुखात आहे, हा विकारात आहे. सुख कुठून मिळणार? जर 6 विकारात आणि 10 इंद्रियातून जर आनंद असता आणि विषय सुखातून आनंद असता तर माणूस झोपलाच नसता. प्रत्येक जीव झोपतो की नाही? कारण जीवाच्या अवस्था 3 आहे, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. 3 दशात जीव फिरतो. 4थी दशा त्याला माहित नाही. 4थी दशा त्याला माहित नाही. 4थी दशा सद्गुरू भेटल्यावर बीज मंत्र देतो. त्या बीज मंत्राने, गुरुवचनाने, श्रवण भक्तीने, कीर्तन भक्तीने, नामस्मरण भक्तीने, म्हणजे बीज मंत्र चांटिंग म्हणतात ना, नवविद्या भक्तीने त्याला कळतं मी देह नाही. त्याचा भ्रम तुटतो. माझ्या व्यतिरिक्त माझ्यामध्ये कोणीतरी आहे. म्हणून मी सकाळी उठतो, दिवसभर काम करतो, रात्री झोपतो. झोपल्यानंतर स्वप्न बघतो. ज्याच्या 3 अवस्था, जीवाच्या 3 अवस्था आहेत ते कळतं. कशामुळे कळतं तेही कळतं. आपल्याशिवाय आपण ते सद्गुरू तोपर्यंत नेऊन पोचवतो आपल्याला आणि तो ज्ञान देतो. तू देह नाही. तुझ्या आतमध्ये जो आहे तो झोपत नाही, जागत नाही. जागना निंद तो रूप त्या तुला म्हणे गे झोप वृता ही मात. त्याला जन्म नाही, मरण नाही. सदोदित आहे तो, सदाउदित. तो आपल्यामध्ये आहे. म्हणून आपण झोपतो, म्हणून आपण उठतो, म्हणून सगळे कर्म करतो. तो आपल्या व्यतिरिक्त. त्याला ओळखणं म्हणजे अहमपणा गेला, मीपणा गेला. हा मीपणा गेला तो कशाने जातो? बीज मंत्राने, श्रवण भक्तीने, कीर्तन भक्तीने, नैवेद्य भक्ती. तो तिसरी भक्ती म्हणजे काय म्हटलेलं आहे? नामस्मरण. नाम म्हणजे नाहम. अंतकाळी काय म्हटलेलं? नामे विषबाधा हरती. ज्या नामाने विषबाधा हरती म्हणजे काय? आपण विषय सुख घेतो ना, आपण विषय सुख घेतो ना, तर विषय सुख लागत नाही, विष लागत नाही. तो विष कुठला? आता विष घेतला तर माणूस मरणार की नाही? कारण देह आहे तो. तिकडे काय सांगायचे? नामे विषबाधा हरती म्हणजे काय? आपण विषय सुख घेतल्यानंतर कर्तेपणामुळे कळतं की नाही, मी हे खाल्लं, मी ते खाल्लं, मी ते केलं, मी ते केलं, मी चांगलं केलं, मी वाईट केलं. ते विषय आहे. विषय सुख आहे तो. तर नामाने कळतं मी काही करत, माझ्याकडून करवलं जातं प्रारब्ध कर्मानुसार. मी काय करत? विषबाधा गेली की नाही? कर्तेपणा गेला, विषबाधा गेली. मी नाही. जसं झोपेत स्वप्नात असताना जागृती स्वप्न पडत नाही.
जागृतीत स्वप्न पडत नाही, सुषुप्तीत स्वप्न पडतं. सुषुप्ती म्हणजे मी कोण, सकाळ उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे समजतो ते आपण नाही, त्याला सुषुप्ती म्हणतात. देहभाव नसतो झोपेत. अज्ञानात जातो आपण, मी कोण विसरतो, तेव्हा झोप येते. झोपल्यानंतर स्वप्न पडतं. जागृत जे आपण आहे ते विसरलेलो असतो. सुषुप्तीत म्हणजे विसरल्यानंतर आपल्याला स्वप्न पडतं. स्वप्नात असताना सत्य वाटतं. सगळं करतो आपण तिकडे, सत्य वाटतं. जाग आल्यावर कळते स्वप्न. सद्गुरु बीज मंत्राने जाग आणतो, जाग येते. बहिर्मुख झालेला मन अंतर्मुख होतो. विषय सुखाकडे गेलेला मन अंतर्मुख होतो. विकाराकडे गेलेला मन अंतर्मुख होतो. तेव्हा कळतं माझ्या व्यतिरिक्त कोणीतरी आहे. तो मला झोपवतो, तो मला जाग आणतो, तो स्वप्न बघतो आणि तो सर्व करतो. कारण आहे ना, चैतन्य त्याला म्हणतो आपण, चैतन्य अंतःकरण. तिकडे द्वैत नाहीये, अद्वैत आहे. द्वैत नाही, अद्वैत आहे. सगळं प्रकार कुठे आहे? मने मृषा कारणम बद्धता मुक्तता कारण. कारण मनातच रजतम सत्व गुण आहे ना, त्याच्यामुळे करते पण आहे. नामस्मरणाने 6 विकार बाधत नाही, कुठे विषय बाधत नाही. म्हणून सांगितलंय नामे, काय म्हटलंय, नामे विषबंधा. बीज मंत्र, सद्गुरूने दिलेलं बीज मंत्र आपण जपलं तर तुम्ही काही करा, तुम्हाला कळलं मी नाही करत. माझ्याकडून करवलं जातं, प्रकृती म्हणतात त्याला, मी नाही करत. कारण काय सांगितलं, सहज कर्मे झाले ब्रह्मार्पण, ऐसे ऐकून निवृत्ती साधू जन नव्हे अवघाचे जनार्दन, एका जनार्दनी लादल निज करतेपणा नामाने. पण आत्मजागृती येते की नाही? आत्मजागृती आल्यानंतर मी नाही करत. मनाचं तिकडे काय होतं, मन नमन होतं, मन उन्मन्न होतं. मी नाही करत, माझ्याकडून कुठेतरी करवतो, जाणवतं, मला उठवतो, मला झोपवतो, करवतो आपल्याकडून सगळं. म्हणून सांगितलं आपण आत्मा आराम करता हे ते नामाने तो पराक्रम आहे. म्हणून सांगितलं नामे विषबाधा हारती, नामे चेडे चटकी नासती, नामे होय उत्तम गती. नामे विषबाधा म्हणजे काय? विकार. विकारांपासून जो आपल्याला जो आपण विकारतो की नाही, विषय सुख घेतो, तो कर्तेपणा गेल्यामुळे तो बाधत नाही. कर्तेपणा नाही ना, मग सहज. नामे चेडे चेडे काय नासते म्हणजे काय, मी वाईट केला, मी चांगला केला, आलं ना तिकडे बंधन, बॉन्डेज म्हणतात. तिकडे काही बाधत नाही, सुख पण नाही ना दुःख पण नाही, वाईट पण नाही ना चांगलं पण नाही. म्हणून सांगितलं नामे विषबाधा आरती, नामे चेडे चेडकी नासती, नामे होय उत्तम गती. नामाने काय होतं? अंतकाळी म्हणजे काय, माणूस आता सद्गुरूकडे गेला, आपण नाम घेतलं पण पूर्ण होऊ शकलं नाही. परंतु गती कुठली मिळाली त्याला? ऊर्ध्वगती. पूर्ण नाही, त्याला नाही ज्ञान नाही कळलं. कारण जैसी ज्याची टाकी, पूर्वजन्माची तुमची पुण्याई किती आहे, ताकद किती आहे, त्याच्यावर तुम्ही तिथपर्यंत नाही पोहोचू शकत, झेप नाही घेऊ शकत.
ज्ञानापर्यंत पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. पण ॲडमिशन घेतलेलं आहे ना शाळेत, जसं सही करता येतं की नाही शाळेत गेल्यावर, तसं इकडे कळलेला विषय कळलेला आहे, कीर्तन भक्ती कळलेले आहे, नामस्मरण कळलेलं आहे, पण नवविद्या भक्तीपर्यंत पोहोचलं, आत्मनिवेदन झालेलं नाही. म्हणून नामे वय उत्तम गती. बद्धाचा प्रश्नच येत नाही, ममोक्षूचा प्रश्न येतो इकडे, आणि साधकचा प्रश्न. सिद्ध झाला नाही, सिद्ध झाला नाही काही पुण्यामुळे किंवा त्याची प्रार्थनामुळे, पण गती उत्तम मिळते. पुढच्या जन्मी त्याला मनुष्य देहच प्राप्त होतो आणि परत सद्गुरू भेटतो आणि परत त्याचा पुढचा प्रवास चालतो. म्हणून सांगितलं नामे विषबाधा हरती, नामे केडे चटकी नास्ती, नामे होय उत्तम गती अंतकाळी. राजाधिरा सद्गुणा सिद्धराम, राजाधिरा सद्गुणा सिद्ध, राजाधिरा सद्गुणा सिद्ध, राजाधिरा सद्गुणा